शिवजयंतीनिमित्त किल्ले रायगडावर शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली आहे। हाती शिवज्योत आणि भगवे झेंडे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत राज्यभरातून शिवभक्त रायगडावर दाखल झालेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जळगावमध्ये महिलांनी मशाल रॅली काढली। सार्वजनिक शिवजयंती समिती आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरीवरून अनेक शिवज्योती मार्गस्थ झाल्यात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवकांनी शिवाई मंदिरात शिवज्योती प्रज्वलित करत किल्ले शिवनेरीवर नेत राज्याच्या विविध भागात मार्गस्थ केल्यात। जामनेरच्या तोंडापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय। महाराजांच्या स्मारकावर भव्य अश्वरूढ पुतळा उभारल्यामुळे शिवप्रेमींनी मोठा जल्लोष केलाय। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर शहर सजलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुलांची आकर्षक सजावट करत विद्युत रोषणाई करण्यात आली। पुण्यातील जुन्नरमध्ये शिवजयंती महोत्सवानिमित्त कबड्डी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। या स्पर्धेत नामांकित कबड्डी संघ सहभागी झाले होते। सिल्लोड तालुक्यातील व्यसनाधीनतेमुळे बदनाम झालेल्या जाळकी बाजार या गावातील ग्रामस्थांचं जीवनमान छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर झाल्यापासून बदललंय। शिवरायांच्या मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळी आरती केली जाते। उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अभिनेता विकी कौशल उपस्थित राहणार आहेत। किल्ले शिवनेरीवर उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंतोत्सव साजरा होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरीवर विविध रंगांच्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे। हिंगोलीच्या आजेगाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। यावेळी मनोज जरांगे यांची उपस्थिती होती। बदलापुरातील उल्हास नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्याने उभारणी केली जाते। या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ उद्या पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार आहे। शिवजयंतीनिमित्त मनमाडसह मालेगाव जय्यत तयारी करण्यात आली आहे। यंदा प्रथमच महिलांच्या नेतृत्वात शिवजयंती साजरी केली जाणार आहे। शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जळगावातील चोपड्यात शिवकालीन वस्तू आणि शस्त्र प्रदर्शन मांडण्यात आलंय। या प्रदर्शनात शहरासह तालुक्यातून शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हजेरी लावली। शिवजयंती सोहळ्यासंदर्भात केंद्राकडून राज्य प्रशासन निर्देश देण्यात आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत उद्या शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे। मुंबईतील घाटकोपर पोलिसांनी 9 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। हे बांगलादेशी चेंबूर नवी मुंबई पोलिसात गेल्या 30 ते 40 वर्षांपासून अनधिकृतपणे राहत होते। याआधीही या पथकानं 25 बांगलादेशींना गजाआड केलं होतं। डोंबिवलीतील अनधिकृत इमारतीतील रहिवासी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाहीये। हायकोर्टाच्या आदेशाला आम्ही बांधील असल्याच्या विधानावर आयुक्त ठाम आहेत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे। बिल्डरांवर कठोर कारवाई करण्यासोबतच ज्यांची फसवणूक झाली त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। डोंबिवलीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणासंदर्भात लवकरच मार्ग काढू, रहिवाशांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। अवैध बांधकामांसाठी नियमबाह्य कर्जपुरवठा करणं हा देखील गुन्हाच आहे। रिझर्व्ह बँकेच्या 2006 सालच्या एका निकालानुसार बँकवालेही तितकेच जबाबदार आहेत असं परखड मत बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी मांडलंय। विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात असलेला वादग्रस्त मजकूर काढण्यास सांगावं असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी आयाजी सायबरला दिलेत। छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत, त्यांच्याबाबतचे असे लेख खपवून घेणार नाही असा गंभीर इशाराही फडणवीसांनी दिलाय।
आताची मोठी बातमी समोर येते। ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना अजित पवारांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना फोनवरून दिल्या आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत। काय अधिकची माहिती द्याल? ज्यावेळेस अभिजित पवार आणि हेमंत वाणी या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला, या सगळ्या घटनेनंतर अभिजित पवार आणि हेमंत वाणी हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील प्रसिद्ध होते जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक म्हणून। अभिजित पवार तर थेट आव्हाडांचे मानसपुत्र म्हणून बोलले जायचे। हेमंत अनंत करमुसे या प्रकरणामध्ये या दोघांवरही गुन्हे दाखल होते। या सगळ्या घटनेनंतर यांनी जो प्रवेश केला हा प्रवेश खरं तर आश्चर्यकारक करणारा प्रवेश आहे, पण या प्रवेशानंतर या दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो ही परिस्थिती लक्षात घेऊन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्याचे पोलीस कमिशनर जे आशुतोष डुमरे यांना फोनवरून तिथं त्यांनी संवाद साधला आणि या दोघांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे अशी त्यांना सूचना केलेल्या आहेत। त्यानुसार यांची सुरक्षा व्यवस्था वाढवली जाईल अशी माहिती पोलीस दलाकडून आपल्याला मिळालेली आहे। नक्कीच धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुढे पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्या। छत्रपती संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त मजकूर प्रकरणी महाराष्ट्र सायबरने विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवली आहे। पत्रातून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती केली। संभाजी महाराजांचा इतिहास आजवर चुकीच्या पद्धतीनेच लिहिला जातोय, मात्र सनातनी मनुवाद्यांनी कायम संभाजी महाराजांना बदनाम केलंय असा आरोप करत विकिपीडियावरील मजकुराचा जितेंद्र आव्हाड यांनी निषेध केलाय। संतोष देशमुखांची हत्या करून त्यांचा मृतदेह केजऐवजी कळंबच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होता। तिथे एका महिलेच्या माध्यमातून या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा कट रचण्यात आला होता असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। संजय राऊत सकाळ संध्याकाळ फक्त बोलत असतात, कधी कधी ते ब्रश न करताच बोलतात, त्यामुळे सगळीकडे दुर्गंधी पसरते असा खोचक शब्दात मस्साजोग प्रकरणावरून खासदार अनिल बोंडे यांनी राऊतांवर टीका केली आहे। रजनी पाटील यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली आहे। प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर रजनी पाटलांनी पहिल्यांदाच राहुल गांधींची भेट घेतली। नाशिकमधील महायुतीमधील अंतर्गत वाद विकोपाला गेलाय। अजित पवारांना पेट्रोल टाकून जाळा अशी पोस्ट करणारा शिवसेनेचा कार्यकर्ता संतोष फोकणे याला पोलिसांनी अटक केली आहे। जळगावच्या पाचोरामधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली। जितेंद्र आव्हाडांचे विश्वासू स्वीय सहाय्यक अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। महेश आहेर प्रकरणात आव्हाडांच्या बाजूने मारहाण करण्यात अभिजित पवारांचा सहभाग होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंचा आणखी एका शिलेदारानं जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून हा राजीनामा दिलाय। अंगणेवाडी यात्रेनंतर पुढील भूमिका ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मी काही सुरक्षेच्या गराड्यात जन्मलो नाहीये आणि सुरक्षित राहणारही नाही। सरकारला जेव्हा गरज वाटली तेव्हा सुरक्षा दिली, गरज वाटली तेव्हा सुरक्षा काढली, अशी प्रतिक्रिया आमदार प्रतापराव पाटील चिखलीकरांनी दिली। गजानन महाराजांचा 20 फेब्रुवारीला प्रकट दिन साजरा केला जाणार आहे। त्यानिमित्त भक्तांच्या दर्शनासाठी 19 आणि 20 असे 2 दिवस मंदिर उघडं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय। राज्यात उन्हाचा तडाखा वाढतोय, त्यामुळे दुपारी 1 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उन्हात फिरणं टाळा असं आवाहन डॉक्टरांनी केलंय। तसंच मसालेदार पदार्थ खाणंही टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी उपोषण मागे घेतलंय। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याची चंद्रहारांची मागणी आहे। आमदार रोहित पाटलांनी चंद्रहार पाटलांची उपोषणस्थळी भेट घेऊन उपोषण सोडवलंय। बीडच्या माजलगाव तालुक्यातील उमरी इथं बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। या बैलगाडा शर्यतीत राज्यभरातून 109 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता, तर तालखेड येथील बैलजोडीनं उमरी केसरीचा किताब पटकावलाय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सविन्न इथं
भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या विहिरीत पडला होता. वन विभागानं विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता इथं रेशनवर मिळणारी ज्वारी निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे. तर शासनानं खाण्यासाठी योग्य असलेली ज्वारी देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. मनमाड सांगली मार्गावरील दौंड कुरकुंभ दरम्यान दुधाचा टँकर उलटल्यामुळे हजारो लिटर दूध वाया गेलंय. चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.